लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं अदिती तटकरे म्हणाल्या। डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात, सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत। पण लाभाच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीची करत आहोत। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी। आज आहे 1 जानेवारी। नवीन वर्षाच्या सर्व लाडक्या बहिणींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। बघा, काल संध्याकाळपासून 7 वाजल्यापासून आपल्याला नोव्हेंबर महिन्याचा 1,500 रुपयाचा हप्ता पडलेला आहे। मेसेज हा लाडक्या बहिणींच्या खात्यात आलेला आहे। मोबाईलवरती आपण पाहत आहोत, परंतु काल फक्त 8 ते 9 जिल्ह्यामध्येच वाटप आलेलं आहे। आज बघा, आज 12 जिल्ह्यांमध्ये वाटप असणार आहे। कोणते जिल्हे असणार आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत, हे सुद्धा आपण सांगणार आहोत। KYC बद्दल एक सगळ्यात मोठी अपडेट आपण आता पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ खूप खास आहे। ज्या लाडक्या बहिणींना हप्ता मिळायचा आहे त्यांनी व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळाला आहे त्यांना सुद्धा एक खूप महत्त्वाची बातमी आहे, कारण डिसेंबरचा आणि जानेवारीचा हप्ता कोणाला मिळणार आणि तो कधी मिळणार हे सुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहावा। बघा, मला भरपूर काल कमेंट्स आलेले आहेत। कालचा व्हिडिओ मी तुम्हाला संध्याकाळी जसा मेसेज पडला तसा टाकला होता, त्याच्यावरती भरपूर लाडक्या बहिणींनी प्रतिसाद दिला आहे की धन्यवाद दादा, तुमच्यामुळे आम्हाला हप्ता मिळतो आहे, KYCमध्ये तुम्ही भरपूर मदत केली वगैरे वगैरे। हो, कारण आपण प्रत्येकाला कमेंट्समध्ये रिप्लाय करून सांगतो। जे आपले चॅनल जॉईन करतात त्याच्यामध्ये मी त्यांना सगळ्यांना स्वतः सांगतो की कसं KYC करायची किंवा काय प्रॉब्लेम आला तर कसं काय करायचं, सगळी माहिती मी त्यांना इन डिटेल स्वतः त्यांना देत असतो। त्यामुळं चॅनलला जॉईनसुद्धा तुम्ही करू शकताय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, आता काल कमेंट्स अशा आल्या की दादा आम्हाला अजून हप्ता आलेला नाही, काय करायचं, काय प्रॉब्लेम आहे। तर मी तुम्हाला सगळं इन डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे, कारण खूप जणांचा हा प्रॉब्लेम झालेला आहे। भरपूर लाडक्या बहिणींना हप्ता हा जमा झालेला नाही, ह्याचं कारण तुम्हाला सांगतो आणि त्यांना हप्ता कधी जमा होणार आहे। आणि ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता जमा झाला आहे त्यांना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता हा आज येणार का, हे सुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे। त्यामुळं व्हिडिओच्या शेवटपर्यंत ज्या बघतील त्यांना संपूर्ण माहिती मिळणार आहे। बघा, सर्वप्रथम ज्या लाडक्या बहिणींना हप्ता आलेला आहे अशा सर्व लाडक्या बहिणींना अभिनंदन आणि नवीन वर्षाचं तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा। चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, सगळ्यांनी परत एकदा कमेंट करायचं, ज्यांना ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता जमा झाला आहे अशा लाडक्या बहिणींनी कमेंट करा कोणाकोणाला नोव्हेंबरचा हप्ता जमा झाला आहे। कारण भरपूर लाडक्या बहिणींनी आपल्याला कालसुद्धा कमेंट करून सांगितलं होतं की दादा होय पैसे आलेले आहेत। आता काल जे पैसे आले होते त्याच्यामध्ये जरी तुमचा जिल्हा असेल आणि तुम्हाला जर पैसे आले नसतील तर घाबरू नका। भरपूर लाडक्या बहिणी काय करतायत, पॅनिक होत आहेत, घाबरत आहेत की शेजारच्या लाडक्या बहिणींना पैसे आले, माझ्या काकीला पैसे आले पण मला नाही आले। टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण ज्यावेळेस वितरण सुरू होतं हे टप्प्याटप्प्याने वितरण सुरू होतं। काल रात्री सुरू झाला आहे पहिला टप्पा, आज आहे 1 जानेवारी, आज आहे मेन म्हणजे सगळ्यात मोठा टप्पा, ज्याच्यामध्ये जवळपास 1.5 कोटी लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत। काल फक्त 30 ते 40 लाख लाडक्या बहिणींना पैसे मिळाले आहेत, आज 1.5 कोटी लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत। त्यामुळे घाबरू नका। आज सकाळी 9 वाजल्यापासून तुम्हाला हे वाटप सुरू होणार आहे। 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 7 वाजेपर्यंत हे वाटप कंटिन्युअस चालणार आहे। त्यामुळं ज्या लाडक्या बहिणींना काल हप्ते आले नव्हते त्यांना आज हप्ता हा 100% मिळणार आहे, ह्याची तुम्हाला मी खात्री पुन्हा एकदा करून देत आहे। फक्त मला 3 ते 4 गोष्टी कन्फर्म करा। भरपूर लाडक्या बहिणींना असं वाटत आहे की आपण KYC केली नाही म्हणून आपल्याला हप्ता येणार नाही का, असं नाही। नोव्हेंबरच्या महिन्यासाठी KYCची गरज नाही। मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय, ज्या लाडक्या बहिणींना असं वाटत आहे की नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी KYC करावी लागते का, नाही। नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी तुम्हाला KYCची गरज नाही, ते तुम्हाला विदाऊट KYC सुद्धा मिळत आहेत। परंतु ज्या लाडक्या बहिणींना असं वाटत असेल की आपल्याला डिसेंबर आणि जानेवारीचा सुद्धा हप्ता बिना KYCचा मिळणार का, तर तो मिळणार नाही, हे लक्षात ठेवायचं आहे। कारण KYCची अट ही डिसेंबर महिन्यापासून पुढे करण्यात आली होती। नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी अशी कोणतीही अट सरकारनं तिथं अजूनपर्यंत आणली नव्हती। त्यामुळे नोव्हेंबरचा हप्ता हा सरसकट सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहे, हे क्लिअर कट तुम्हाला मी आज सांगतो आहे। अशी क्लिअर कट माहिती कोणीही तुम्हाला देणार नाही, कारण त्यांच्यापाशी माहितीच नाही आहे। तेच तुम्हाला सांगतील। फक्त आपल्या चॅनलवरती खरी माहिती तुम्हाला दिली जाते। बाकी सगळे नसते येणार का पैसे, तुम्हाला असं टायटल टाकतात आज पैसे येणार का, उद्या पैसे येणार का, 17वा हप्ता जाहीर, हे असल्याने काय होत नाही। भरपूर लोक तिथं चुकीची माहिती तुम्हाला देत असतात। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, आज पुन्हा एकदा वाटपाला सुरुवात ही झालेली आहे। सकाळी 9 वाजल्यापासून दुसरा हप्ता, मेन हप्ता जो लाडक्या बहिणींना आहे तो वितरित होणार आहे। लक्षात घ्या, वितरित होणार आहे। काल रात्री 7 वाजता एक पहिला टप्पा सुरू झाला होता, तो छोटा टप्पा होता। त्याच्यामध्ये 7 ते 8 जिल्हे घेतले होते। त्या 8 जिल्ह्यांमध्ये सुद्धा सरसकट पैसे आलेले नाहीत।
तर आज ज्या जिल्ह्यांची नावं आहेत ती मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय. पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, जालना, अमरावती, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, पुढे अजून जर आपण बघितलं तर सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, नाशिक अशा महत्त्वाच्या जवळपास 15 ते 16 जिल्ह्यांमध्ये आज सरसकट वाटप होणार आहे. आणि काल ज्या जिल्ह्यांमध्ये वाटप झालं त्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आज पुन्हा सरसकट वाटप होणार आहे. आणि लक्षात घ्या, वाटप होताना प्रत्येकाच्या बँकवरती आधारित असतं, कारण भरपूर बँका थोड्या उशीर लावतात, ट्रान्झॅक्शन्सला वेळ लावतात. जरी त्यांच्या खात्यात पैसे आलेले असले तरी तुम्हाला पैसे यायला थोडासा वेळ लागत असतो. त्यामुळं लक्षात घ्यायचं, जसं पोस्टाचं खातं आहे, पोस्टाच्या खात्यात पैसे पडले की एका तासात तुमच्या अकाउंटला पैसे येतात. परंतु तिथं SBI असेल, कारण दुसरी बँक असेल तर तिथं 3 ते 4 तास लागतात. त्यामुळं ज्या प्रायव्हेट बँक आहेत अजून HDFC, ॲक्सिस, ICICI, कोटक, जिल्हा मध्यवर्ती बँका ह्या तर जवळपास 6 ते 7 तास लावतात. त्यामुळं जे पोस्टाचं खातं आहे, गव्हर्नमेंट बँक आहेत, ह्याच्यामध्ये अकाउंट असलेलं ह्या लाडक्यापर्यंत लवकर पैसे थोडेसे मिळत असतात. परंतु पैसे कुठेही जात नाहीत. त्यांना 1 दिवस लेट होईल परंतु पैसे त्यांच्या खात्यात 100% पडतात. आता भरपूर लाडक्यापर्यंत मेसेज आलेत, भरपूर लाडक्यापर्यंत मेसेज आले नाहीत. त्याचं कारण आहे त्यांना कधी कधी मेसेज येत नाहीत, त्यांची सर्व्हिस बंद असल्यामुळं. त्यामुळे तुम्ही स्वतः डायरेक्ट खाते चेक करायचं आहे. आपल्या खात्यामध्ये 1,500 आलेत का कुठून हे बघायचं आहे. तुम्हाला बँकेत जायची गरज नाही. मोबाईलच्या तुम्ही घरी बसल्या मोबाईलच्या ॲप्लिकेशनमधनं बघू शकता की ट्रान्झॅक्शन्स आपल्याला 1,500चं आलेलं आहे का, त्यामध्ये तुम्हाला कळू शकतं. बरोबर. तुम्हाला बँकेची नावं सांगितली आहे मी, तुम्हाला जिल्ह्यांची नावं सांगितलेली आहे. आता तुम्हाला एक काम करायचं आहे. तुमचा जिल्हा कोणता आहे पटापटा कमेंट करायचं. तुमच्या जिल्ह्याचं नाव काय आहे, तुमची बँक कोणती आहे, तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता आलेला आहे का, तुम्हाला आत्तापर्यंतचे किती हप्ते आलेत. कारण डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता तुम्हाला आज मिळणार नाही, परंतु उद्यामध्ये तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता मिळणार आहे. उद्यापासून तुम्हाला डिसेंबरचा हप्ता मिळणं सुरू होऊ शकतं आहे. कारण सरकारनं तुम्हाला एक सांगतो, मकर संक्रांतीनिमित्त लाडक्या बहिणींना 2 हप्ते हे द्यायचं ठरवलेलं आहे, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता. आणि तुम्हाला माहिती आहे मकर संक्रांती 14 तारखेला आहे, तर त्याच्या अगोदर 8 दिवस म्हणजेच 1 तारखेपासून 8 तारखेपर्यंत, 1 जानेवारीपासून 8 जानेवारीपर्यंत हे वितरण सुरू होणार होतं. परंतु नोव्हेंबरला थोडा उशीर झाला, त्यामुळं आज नोव्हेंबरचा हप्ता वितरित होणार आहे 1 जानेवारीला. 2 जानेवारी ते 8 जानेवारीमध्ये तुम्हाला मकर संक्रांतीनिमित्त डिसेंबर आणि जानेवारीचा लगेच हप्ता 3,000 रुपये हा मिळणार आहे. आता कोणाला मिळणार आहे, ज्या लाडक्यापर्यंत KYC केली आहे अशाच का, नाही. लक्षात घ्या, जरी अजूनसुद्धा काल 31 डिसेंबरची अंतिम तारीख होती असं म्हणत आहेत, परंतु तरी देखील 35 ते 40 लाख लाडक्या बहिणींनी KYC केलेली नाही. आणि टेन्शन घेऊ नका, ही KYCची मुदत 100% वाढणार आहे. कारण सरकारला सुद्धा माहिती आहे की 30 ते 40 लाख लाडक्या बहिणींना आपण ह्याच्यातून बाहेर काढू शकत नाही. कारण त्यांना माहिती आहे हा दबाव परत लाडक्या बहिणींवर पडला जाईल आणि त्याचं कुठेतरी नाराजी सरकारलाही झेलावी लागेल. त्यामुळं मुदतवाढ वाढणार आहे, टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्ही जर विसरून गेला असाल KYC करायला तर परत एकदा ती सुरू होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, एवढ्या प्रमाणात कुठलीही लाडकी बहिणीला बाद केलं जाणार नाही. कारण लाडकी बहीण योजनेमुळेच हे सरकार इथं सत्तेत आलेलं आहे, त्यांना चांगलंच माहिती आहे. त्यामुळं काही टेन्शन घेऊ नका. चॅनलला सबस्क्राईब करत राहा, KYC करत राहा. आपले आधार कार्ड लिंक झाले आहे का नीट बघा, बँकेत पैसे आलेत का बघा, बँक खातं चालू आहे का बघा, रेशन कार्डवरती आपलं नाव आहे का बघा, त्याची KYC झाली आहे का बघा, ह्या सगळ्या गोष्टी बघा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करायचा आहे. चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, चॅनलला जॉईन करायचं आहे, कमेंट्स करायचे आहेत पटापटा, कोणाकोणाला पैसे आलेत पटापटा कमेंट करायचे आहेत. आणि काही प्रश्न असतील तर नक्की विचारायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र. नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा.